धैर्य, त्याग आणि भावाभावांमधल्या अतूट नात्याची एक हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेतल्या संतोष रोकडे यांनी आपल्या धाकट्या भावाचा म्हणजे नित्यानंद रोकडे यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान केला आणि एक नवा आदर्श निर्माण केला। 38 वर्षांच्या नित्यानंद रोकडे यांना अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांना तीव्र ॲक्यूट ऑन क्रॉनिक लिव्हर फेल्युअरचा त्रास होता। यकृत प्रत्यारोपण हीच त्यांच्या जगण्याची एकमेव आशा होती। नित्यानंद रोकडेंवर ओढवलेल्या या कठीण वैद्यकीय परिस्थितीत त्यांचे थोरले भाऊ संतोष रोकडे हे धावून आले। सखोल वैद्यकीय तपासणीनंतर संतोष रोकडे हे दानासाठी योग्य असल्याचंही आढळून आलं। नित्यानंद रोकडे यांच्यावरची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, परंतु ती आता यशस्वी झाली आहे। त्यामुळे रोकडे कुटुंबियांमध्येही समाधानाचं वातावरण आहे। आजकाल भाऊ भावाला ओळखत नाही, त्यांनी आज माझी जी परिस्थिती मी आज जिवंत आहे, माझ्या मोठ्या भावामुळे मी आज जिवंत आहे, डॉक्टर स्वप्न डॉक्टरमुळे जिवंत आहे। त्यांनी सहकार पुढाकार घेतला की ज्यावेळेस मला कळलं आणि त्यालाही कळलं किंवा मला जे डॉक्टरने सांगितले की असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला डोनरची आवश्यकता आहे, तर मी निसंकोचपणे माझ्या भावाने तू काळजी करू मी आहे हा शब्द मला खूप हे वाटलं, म्हणजे आदर समाधान वाटलं। वळूयात पुढच्या बातमीकडे। वैविध्यपूर्ण मराठी